मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही चक्राताला गेलो होतो आमच्या फ्रेंडसोबत आणि त्याच्यानंतर जे आहे ते आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो आहे। आमचे मित्र जे आहेत ते सगळे गुरगावला रिटर्न गेले आहे आणि प्रवासाला लागलो आहे। या प्रवासातलं प्रत्येक वळण काहीतरी नवीन दाखवत होता। एकीकडे वळणावळणाचे डोंगरी रस्ते तर दुसरीकडे हिरवागार दऱ्या, उंच पर्वत आणि मन मोहून टाकणारी निसर्गाची दृश्ये। प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात आणि मनात साठवून ठेवावा असंच वाटत होतं। पण बघू शकता की खरंच किती सुंदर दिसतं हे बाहेरचं दृश्य आणि बघता बघता जे आहे ते आम्ही मसुरीला येऊनही पोहोचलो। जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही चक्रातावरून जे आहे ते चेकआउट केलेलं आहे आणि फक्त आमची फॅमिली म्हणजे मी, दीपक आणि रियांश आम्ही तिघं जे आहे ते आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललो आहे, ते पण उत्तराखंडमध्येच आहे ते। आणि मी ट्राय करेल की ह्या व्लॉगमध्ये मी जास्तीत जास्त तुम्हाला ठिकाण दाखवू शकेल। लास्ट व्लॉगमध्ये मला फ्रेंड्स होते सगळेजणं, मुलांची इतकी मस्ती चालू होती त्याच्यामुळे खरंच काहीच व्यवस्थित शूट नाही करता आलं। जेवढ्या काही क्लिप्स मला जमा करता आल्या त्या सगळ्या मी कलेक्ट करून एक व्लॉग बनवायचा प्रयत्न केला आहे। तर आता आम्ही इथे रस्त्यात एका ठिकाणी थांबलो होतो कारण की इतका सुंदर व्ह्यू आहे की थांबणं म्हणजे इतका सुंदर व्ह्यू आहे की ते खरंच गाडीतून बघण्यापेक्षा ते खरोखर असं वाटतं ना, जागोजागी असं वाटतं की थांबून ते सगळी जी नॅचरल ब्युटी आहे ती एन्जॉय करावी। मी दाखवते तुम्हाला व्ह्यू। हा जो इतका सुंदर सिनिक व्ह्यू जो होता ना, तो खरं तर आपण तिथे स्वतः जाऊन अनुभवला पाहिजे। तुम्ही हवेचा आवाज ऐकू शकतात। कॅमेऱ्यामध्ये खरं तर इतकं छान हे कॅप्चर होत नाही आहे, पण खरंच हा जो व्ह्यू पॉईंट होता ना, खूप सुंदर असं दृश्य दिसत होतं इथून। जसं की मी तुम्हाला सांगितलं की आम्ही मसुरीला येणार होतो, तर आम्ही जे आहे ते संध्याकाळीच मसुरीला पोहोचलो आणि मग आल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केली कारण की ते खूप माउंटन्सचे रस्ते होते आणि फार डोकं दुखायला लागलं होतं त्याच्यानंतर। आणि आता मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आता काय टाईमपास करायचा, तर रात्री तर काही कुठे फिरता येणार नाही, मग म्हटलं चला मसुरीच्या मॉल रोडला फिरूया। आणि मग आम्ही डिसाईड केलं आहे की डिनर पण बघूया तिथेच, स्ट्रीट फूड वगैरे ट्राय करूया मसुरीचं। जर काही नाही ठीक वाटलं तर मग एखादं रेस्टॉरंट फाईंड करू। हे बघू शकता पूर्ण लांबपर्यंत दिसतंय सगळं काही। हे खाली असं पूर्ण असं मसुरी आहे, मसुरी पूर्ण असं डोंगरावरती आहे। आणि आमचं जे रेस्टॉरंट आहे तिथून मॉल रोड जो आहे तो की वॉकिंग डिस्टन्सवरती आहे। ॲक्च्युली मसुरीला इतकी जास्त गर्दी असते ना की तुम्ही कार इथे मॉल रोडला अलाउडच नसतात 4:30 वाजेनंतर, आणि 10 वाजेपर्यंत जे असतात ते कारची एंट्री पूर्णपणे बंद असते। आणि आम्हाला माहीत होतं की आम्हाला पोहोचायला संध्याकाळच होईल, म्हणून आम्ही बरोबर हॉटेलही असं सिलेक्ट केलं आहे की जे मॉल रोडच्या अगदी जवळ आहे, की आम्हाला वॉकिंग डिस्टन्स आहे इथून मॉल रोड। तर आता आम्ही जातो मॉल रोडला आणि त्याच्यानंतर दाखवते मॉल रोडला इथे काय काय मिळतं ते। असं म्हणतं की मसुरीचा जो मॉल रोड आहे तो खूप चांगला आहे, खूप हॅपनिंग आहे। तर आता मी तर फर्स्ट टाईमच आली आहे, तर बघूया आता। आणि इथलं पुढेही आम्ही बघू इथे आम्हाला काय काय आवडतं ते, तर ते पण तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्ही जर कधी येणार असेल तर तुम्हाला याचा उपयोग होईल। रियांश काय करतोय? असं गोल गोल का फिरतोय फोन घेऊन? काय पण आहे ना? काय आहे? अच्छा, असा फोटो काढायचा होता तुला? चलायचं का आता आपण? लेट होतंय, सगळे शॉप क्लोज होऊन जातील। चला चला रियांश। तर हे आहे मसुरीचं मॉल रोड, मसुरीच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे। याच्या उजव्या बाजूला जे आहे ते पिक्चर पॅलेस आहे, तर डाव्या बाजूला जे आहे ते लायब्ररी चौक आहे। 2 किलोमीटर पसरलेला हा जो रस्ता आहे ना, हा ब्रिटिश काळी बांधलेला आहे। इथे अनेक ब्रिटिशकालीन इमारती तुम्हाला बघायला मिळतात। असं म्हणतात की ब्रिटिश काळी ह्या मॉल रोडवरती भारतीयांना प्रवेश करायची परवानगीही नसायची। ब्रिटिश काळापासून फेमस असलेल्या ह्या मॉल रोडवरती नेहमी सतत अशीच गर्दी असते, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस इथे कुठल्याही वाहनांचा प्रवेश नसतो। आणि पूर्वीच्या काळी हा मॉल रोड जो आहे ना, इथल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींसोबतच गेम पार्लरसाठी पण बराच फेमस होता। आम्हाला तर इथे शॉपिंगपेक्षा इथलं जे काही वेगळं फूड होतं ते आम्हाला ट्राय करायचं होतं। तर सगळ्यात पहिले आम्ही इथे पोहोचलो पापा लाफिंगमध्ये, जे मसुरीमधलं वन ऑफ द फेमस फूड जॉईंट आहे। लाफिंग जी आहे ती एक तिबेटियन डिश आहे, ती आम्ही ट्राय केली, ती आम्हाला ठीक ठीक वाटली। त्यानंतर आम्ही पुढे चालत होतो, मार्केट एक्सप्लोर करत होतो। काही सोविनियर्स मला घ्यायचे होते, फ्रीज मॅग्नेट्स मला घ्यायचे होते, त्याची आम्ही थोडीफार खरेदी केली। आणि त्याच्यानंतर अजून काय खायचं इथे, अजून काय वेगळं फूड आहे त्याच्या शोधात आम्ही पुढे जात होतो।
त्यानंतरचा आमचा नेक्स्ट स्टॉप होता खाण्याचा, तो म्हणजे चिक चॉकलेट. चिक चॉकलेट जे आहे ते मसुरीमधलं एक वन ऑफ द फेमस बेकरी आहे. पण आम्हाला लेट झाल्यामुळे बेकरीची एंट्री जी होती ती बंद झाली होती. इथला पिझ्झा, डेझर्ट, पेस्ट्री, केक्स बरेच फेमस आहेत. एंट्री तर बंद होती, बट त्या छोट्या विंडोमधून टेकअवेचा ऑप्शन त्यांनी अवेलेबल केलेला होता. बट त्यात लिमिटेडच ऑप्शन राहिलेले होते. मग रियांशने तिथून एक पेस्ट्री आणि एक ब्राउनी घेतली आणि त्यातच जो आहे तो खुश झाला. हॅपी. तुम्ही उत्तराखंडला आले आणि मोमोज नाही खाल्ले असं तर होऊच नाही शकत. तर आम्ही जे आहे इथे मोमोज ट्राय करत होतो. याच्याकडे जे मोमोज जे असतात ते फार पटकन संपून जातात. त्यांच्याकडे लकीली फक्त 2-3च प्लेट अवेलेबल होते. त्यातले 2 प्लेट आम्ही घेतले आणि मोमोज जे आहे ते खरंच टेस्टी होते. तुम्ही जर मसुरीला आला तर तुम्ही इथले मोमोज नक्की ट्राय करा. मोमो कॅफे म्हणून आहे. तुम्ही जर गुगलवरती सर्च केलं तर तुम्हाला लगेच हे मिळून जाईल. त्यानंतर असंच आम्ही टाईमपास करत होतो. रियांश शॉपमध्ये जाऊन एक गोष्ट चेक करत होता. तिथे त्याला हे क्यूटचं किचन दिसलं आणि मग आम्ही परत जायला निघालो. ह्या वेळेस ना रात्रीचे 11-11:30 वाजलेले होता. तरी पण तुम्ही बघू शकता की रस्त्याने किती गर्दी आहे ते. अजूनही इथे बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. रात्री 11 वाजले होते, त्याच्यामुळे मग आम्हाला गाडी घेऊन हॉटेलपर्यंत जाता आलं. आज आता आमचा मसुरीतला सेकंड डे आहे आणि सकाळी 7 वाजता जे आहे ते आम्ही 3 जण रेडी झालेलो आहोत. झाला का नाही रियांश तू रेडी? चला ना मग आता. काय राहिलं तुझं आता? अरे आत्ता थोडी ना जॅकेट लागेल आपल्याला. जॅकेट नंतर लागेल. चल वॉच घाल. वॉचला चार्जिंग आहे का पण? आता आम्ही मसुरीवरून धनोल्टीच्या साईडला जाणार आहे. धनोल्टी जे आहे ते पण खूप सुंदर प्लेस आहे आणि तिथून पुढे आम्ही सरकुंडा देवीला जाणार आहे. सरकुंडा देवी जे आहे ते शक्तिपीठ आहे. तर त्याची माहिती मी पुढे तुम्हाला तिथे गेल्यानंतर देईलच. तिथे थोडासा ट्रेक आहे आणि म्हणताय की रोपवे पण आहे. तर तिथे गेल्यानंतर बघू मम्मी की काय चूज करायचं ते, रोपवेने जायचं की पायी जायचं ते. जर ऊन नसेल तर जाऊया ना आपण, ट्रेकने जाऊया ना. चल 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 चल. आता जे आहे ते आम्ही सुरकांडा देवीच्या मंदिरात जायला निघालो होतो. मसुरीपासून सुरकांडा देवीचं जे डिस्टन्स आहे ते जवळपास 35 किलोमीटर आहे. पण रस्ता जो आहे ना तो पूर्ण घाटाचा आणि वळणाचा असल्यामुळे इथे जाण्यासाठी जवळपास 1-1.5 तास लागतात. हे जे मंदिर आहे हे भारतातील 51 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शिव माता सतीचे पार्थिव शरीर घेऊन जात असताना भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने त्या शरीराचे तुकडे केले आणि माता सतीचे जे मस्तक होते ते याच ठिकाणी पडले. त्यामुळे या सणाला सिरकांडा आणि पुढे सुरकांडा हे जे ठिकाण होतं हे सगळ्यात सुंदर ठिकाण ठरलं. आणि इथे जाण्याचा जो रस्ता होता तो पण आधीचे जे रस्ते होते त्यांच्यापेक्षा अजूनच सुंदर होता. खूपच सुंदर होता. मला खरं तर मी आधी सांगितल्याप्रमाणे घाटाची आणि अशा उंच ठिकाणाची, दऱ्यांची खूप जास्त भीती वाटते. पण ह्या ठिकाणी मला खरोखर भीती वाटली नाही, कारण की हा जो रस्ता होता तो खरोखर खूपच सुंदर होता. जसं मी तुम्हाला प्रत्येक वेळेस बोलते की मला ही जी नॅचरल ब्युटी आहे ती कॅमेरामध्ये कॅप्चर करता येत नाही आहे. पण जर तुमचा जर कधी प्लॅन असेल ना मसुरीकडे किंवा कुठे जाण्याचा तर तुम्ही नक्कीच ह्या ठिकाणाला भेट द्या. आता जे आहे ते आम्ही मंदिराच्या परिसरात येऊन पोचलेलो आहे. हे बघा इतकं वरती ते मंदिर आहे. तर त्यामुळे आम्ही पण रोपवेनेच जायचा निर्णय घेतला, कारण की वातावरणही जे होतं ते पावसाचं होणार होतं. तर त्यांनी अलर्ट दिला होता की लवकरच जे आहे ते मंदिर बंद होऊ शकतं, ते दर्शन पटापट घ्या असं. मग आम्ही पण जे आहे इथे रोपवेच्या लाईनमध्ये लागलो होतो, म्हणजे तिकिटासाठी लाईनमध्ये लागलो होतो. बरीच गर्दी होती. तर दीपक जे आहे ते तिकिटाच्या लाईनमध्ये तिकीट काढत होता आणि मी आणि रियांश जे आहे ते आम्ही दोघं वेटिंग एरियामध्ये थांबलो होतो. मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती, कारण की तिथे आता सुट्ट्या चालू होत्या. नॉर्थ इंडियामध्ये जे आहे ते शाळा 1 जुलैपासून सुरू होते. त्यानंतर तिकीट काढून आम्ही लवकरच रोपवेच्या ज्या ठिकाणी आलो इथे बसण्यासाठी, तर हे असं प्रकारे रोपवेचं सगळं सिस्टम होतं. आम्ही काश्मीरला पण गेलेलो ना, तर तिथे पण सेम असंच होतं. आणि ॲज युजल माझा रियांश जो होता तो खूप जास्त एक्सायटेड होता तिथे बसण्यासाठी.
अगदी 1-2 तासाचा ट्रेक असलेला जो रस्ता होता तो रोपवेने अगदी 10च मिनटात आम्ही पार केला आणि वरती मंदिराच्या आवारात येऊन पोहोचलो. तुम्ही बघू शकता की आम्ही किती वरती आहोत. ते आजूबाजूला पूर्ण ढगं दिसतं आहे. वातावरण तर इतकं सुंदर होतं, इतकी थंड हवा होती तिथे. आजूबाजूला पूर्ण हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. हे जे दृश्य आहे ना ते खूपच सुंदर होतं. मी जसं मागे तुम्हाला बोलली, आमच्या पूर्ण ट्रिप होती चक्राता आणि मसुरीची, तर तिथलं सगळ्यात बेस्ट डेस्टिनेशन म्हणजे हे सिरकांडा देवीचं मंदिर होतं. ह्या मंदिराची खूप मान्यता आहे. असं म्हणतात की इथे बरेच जण जे आहे ते नवस बोलतात आणि प्रत्येकाचं नवस जे आहे ते देवी माता पूर्ण करते. मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शनालाही रांग होती, पण पटपट रांग पुढे जात होती, त्याच्यामुळे दर्शन जे आहे ते अगदी 15-20 मिनटातच झालं आमचं. हे मंदिर जे होतं ना हे खरंच बऱ्यापैकी उंचावरती होतं. जेव्हा हिवाळा असतो ना तर हिवाळ्यामध्ये इथे पूर्णपणे जे आहे ते बर्फ असतो. हे जे पूर्ण मंदिर आहे, मंदिराचा आजूबाजूचा परिसर जो आहे तो पूर्णपणे बर्फाने आच्छादलेला असतो. इतकं सुंदर मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला असा पांढरा शुभ्र बर्फ. याच्यात मी फक्त फोटोज बघितले. मी ते कल्पनाच करत होते की त्यावेळेसचं जे दृश्य असेल ते खरंच किती सुंदर असेल ते. तुम्ही जर कधी उत्तराखंडची जर ट्रिप प्लॅन करत असाल तर शक्य झालं तर या मंदिराला नक्कीच व्हिजिट करा. आणि हो, जर हिवाळ्यात जर तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर अजूनच छान. त्यावेळेस या मंदिराचं जे रूप आहे, जे इथली नैसर्गिक ब्युटी आहे ती काहीतरी वेगळीच असते. इथे रियांशचं आणि दीपकचं फोटोशूट चाललं होतं. इथे फोटोज वगैरे क्लिक केले, दर्शन घेतलं. मंदिरातून परत जाण्याच्या रस्त्यामध्ये आम्ही इथून पहाडी लोणचं जे आहे ते घेतले आणि तसेच इथे पहाडी मीठही आहे, ते खूप फेमस आहे, तर ते पण घेतले. आणि ते इथेच ते बनवत होत्या त्या मावशी. पहाडी मीठ म्हणजे त्याच्यामध्ये धणे, जिरे, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, हिंग, हवं असलं तर आलं, असं बरेच पदार्थ सगळे काही वाटून ते मिठामध्ये मिक्स करायचे आणि त्याच्यानंतर जे मीठ आहे ते ड्राय करायचं. अच्छा, मिक्स होता है. अच्छा अच्छा, टेस्टी है. मैंने अभी टेस्ट करा ना, अच्छा लग रहा है. हम गुरगांव से, दिल्ली से आए. आम्ही मसुरीच्या रस्त्याला लागताना आम्ही मध्येच जे आहे ते धनौल्टीमध्ये इको पार्कला थांबलो. इको पार्क जे आहे ना ते फॉरेस्ट कन्झर्वेशन एरिया आहे की जो उत्तराखंड फॉरेस्ट डिपार्टमेंटने डेव्हलप केला आहे, जिथे खूप सारे देवदार आणि ओक ट्रीज आहे. आणि मुलांसाठी, मोठ्यांसाठी जे आहे ते बऱ्यापैकी स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज त्यांनी अरेंज केलेल्या आहे. आतला जो त्यांनी एरिया होता इको पार्कचा तो त्यांनी खूप छान डेव्हलप केलेला होता. खूप सारे वेगवेगळे झाडं होती, फुलं होती आणि मुलांसाठी पण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या. आता ॲक्टिव्हिटीज असल्या म्हणजे माझा रियांश काही मागे राहणार नाही, त्याला तिथल्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. तरी आम्ही त्याला सांगत होतो की आपल्याला लेट होतं आहे म्हणून, मग त्याने नाही ऐकता त्याने 2-3 ॲक्टिव्हिटीज तरी केल्या. कसं होतं रियांश? घाबरला होता तो? मजा आली तुला? हे काढू ये. आणि मी इथे खूप सारे फोटोज क्लिक केले, रील्स काढल्या आणि इथून आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. तर मंदिराचं जे दर्शन होतं ना ते आमचं सकाळीच झालं होतं आणि अजूनही आमच्याकडे पूर्ण दिवस बाकी होता. तर धनौल्टीवरून आम्ही लँडोरला जायचं ठरवलं. तर आता इथून पुढे जे आहे तर आम्ही लँडोरला निघालो. जे आहे ते लँडोरला चाललो आहे. लँडोर पण मसुरीच्या जवळचेच एक छोटंसं हिल स्टेशन आहे. पण सगळ्या हिल स्टेशनमध्ये ॲक्च्युली हा प्रॉब्लेम होतो ना की रस्ते खूप छोटे छोटे आहेत आणि इतकी ट्रॅफिक जाम होते. आम्ही ऑलमोस्ट 35 किलोमीटर्स खाली आलो जिथून आम्ही गेलो होतो सुरकुंडा देवीच्या इथून. आणि त्याच्यानंतर लँडोरला जसंच आम्ही पोहोचलो तर 1-1 किलोमीटर जायला म्हणजे आम्हाला 10-15 मिनटं लागत आहेत. त्याच्यामुळे खरंच खूप कंटाळवाणा होऊन जातो हा प्रवास. खरं तर हे तिघं पण हिल स्टेशन खूप छान होते, म्हणजे मसुरी पण खूप छान
छान आहे, लँडवर पण खूप छान आहे, पण इथे ट्रॅफिकचाच खूप जास्त इश्यू आहे कारण की रस्ते झाले छोटे, पूर्ण माउंटन्स आहे, सगळीकडे घाटाचाच रस्ता आहे आणि गाड्या जास्त झाल्यात, खूप जास्त टुरिस्ट आहेत तिथे. मे बी अजून सध्या वॅकेशन चालू आहे इकडे नॉर्थमध्ये जे आहे ते स्कूल 1 जुलैपासून स्टार्ट होतात, जुलैच्या फर्स्ट वीकपासून स्टार्ट होतात, त्याच्यामुळे शाळांना सुट्ट्या आहेत, तर त्याच्यामुळे अजून पण खूप जास्त टुरिस्ट आहे. हे बघा ट्रॅफिक, आम्हाला जागोजागी जे आहे ते अगदी 5-5 मिनटावरती जे आहे तसं थांबून राहावं लागत होतं लँडोरमध्ये. लँडोर जे आहे ना ते मसुरीपासून जवळच असलेलं अगदी सुंदर आणि शांत असं हिल स्टेशन आहे की जे त्याच्या ब्रिटिशकालीन इमारतीसाठी फेमस आहे. लँडोरच्या आजूबाजूला पूर्णपणे देवदार आणि पाईन वृक्षाची झाडं आहेत. इथलं जे वातावरण आहे, इथली जी शांतता आहे ती मसुरीपेक्षा खूप वेगळी होती आणि खूपच मनाला शांतता देणारी होती. लांडाचं जे लाल तिब्बा एक ठिकाण आहे ते सर्वात उंच ठिकाण आहे आणि तिथून तुम्हाला हिमालयाच्या पर्वतरांगा अगदी सहज दिसतात. तिथून तुम्हाला गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ याचंही दर्शन तुम्हाला घडतं. आणि लँडोर जे आहे ते स्पेसिफिकली फेमस आहे त्याच्या कॅफेसाठी. इथे खूप छान छान कॅफेज आहे, बेकरीज आहे. तर त्यातलंच जे इथलं एक फेमस बेकरी होती कॅफे बेक हाऊस, तर तिथे आम्हाला जायचं होतं. तर म्हटलं की कारने जाण्यापेक्षा छान असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये वॉक करत जाऊया, म्हणून मग आम्ही वॉक करत जे आहे ते कॅफे बेक हाऊसला पोहोचलो. तिथे पोहोचल्यानंतर तिथे बऱ्यापैकी गर्दी होती. तिथे तुम्ही कधीही गेला तरी तुम्हाला वेटिंगच असते, पण अर्ध्या 1 तासाच्या वेटिंगनंतर आमचा नंबर आला आणि मग आम्ही जे आहे त्या आतमध्ये गेलो बेकरीमध्ये. बेकरीमध्ये बऱ्याच प्रकारचे जे व्हरायटीज होत्या डेझर्ट्सच्या, केकच्या, पेस्ट्रीजच्या. जर त्यातलाच इथला जो एक फेमस केक होता कॅरेट केक, तो आम्ही ट्राय केला आणि रियांशने चॉकलेट केक ट्राय केला. दोघंही केक जे होते ते छान होते, बट असं काही नाही की खूप जास्त काही वेगळी हाईप होती असं. म्हणजे मला तरी पर्सनली असं वाटलं की जेवढी इथे वेटिंग होती, पण म्हणजे ही जी टेस्ट होती ही तुम्हाला सहजच तुमच्या शहरामध्ये असलेल्या कुठल्याही चांगल्या बेकरीमध्ये पण मिळून जाईल. बट ऑफकोर्स तिथलं ॲम्बियन्स खूप छान होतं. ते जे कॅफे जे त्यांनी डिझाईन केलेलं होतं ते खूप छान होतं आणि तिथे मागे ना पूर्ण जंगल. इथे आमचं डेझर्ट एन्जॉय करून आम्ही हॉटेलला परत जायला निघालो. आम्ही आता लँडोरवरून निघालो बॅक टू मसुरी आणि ॲज युजल मसुरीमध्ये एंटर केल्या आम्ही ट्रॅफिक जाममध्ये स्टक झालो आहे. लँडोरला थोडंफार फिरलं तर आपण दीपकला विचारूया, दीपकला कसं वाटलं लँडोर, कसं होतं लँडोर? लँडोर कोणी पण आपल्या गावाच्या 2 रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. वेस्टेज ऑफ टाइम, वेस्टेज ऑफ एफर्ट. ॲक्च्युली लँडोरमध्ये काहीच नव्हतं तिथे, फक्त कॅफेज वगैरे जे होतं तिथले जे फेमस कॅफेज आहेत तेच व्हिजिट करायला जातात लोक. दुसरं असं काही वेगळं नाही आहे तिथे. फक्त ते पण 2 कॅफे आहेत तिथे, ते पण 2 कॅफे आहेत तिथे फक्त. तर लँडोर तुम्ही स्किप करू शकतात. त्याच्यापेक्षा डेफिनेटली तुम्ही धनॉल्टीकडे जाऊ शकतात. धनॉल्टी, त्याच्यानंतर पुढे कनातल आहे, तिकडे जाऊ शकतात. मसुरीमध्ये पण ॲक्च्युली तसं फिरण्यासारखं काही नाही. आम्ही आज जे धनॉल्टीला गेलो तर धनॉल्टीचा एरिया जो होता तो खूप छान होता आणि धनॉल्टीच्याच पुढे कनातल आहे. तर कनातल पण ॲज अ हिल स्टेशन जे आहे ते खूप सुंदर आहे. मसुरीमध्ये अननेसेसरी क्राऊड आहे, समजतच नाही एवढा क्राऊड का बरं आहे इथे, कायच करतात ते लोक इथून. म्हणजे इथले पण पॉईंट्स आहेत काही मसुरीचे फिरायचे, पण आम्ही ते बिलकुल फिरलो नाही. आम्ही टोटली स्किप केले कारण की जस्ट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. व्हिडिओज एडिट करायचे राहिले, काहीच एडिटिंग होत नाही माझं, काहीच एडिटिंग होत नाही, काहीच पोस्टिंग होत नाही आहे माझं. करावं लागेल. काय खायचं रियांश डिनरला? रामेन. एव्हरी टाइम रामेन खातो तू? मी कुठे रामेन खाल्लं अजून? कधी खाल्लं नाही? अहमदाबादला नाही खाल्लं का? तू काय खाणार आहेस दीपक? मी पास्ता. आणि फायनली आम्ही डिसाईड केलं की आम्ही येतेमध्ये डिनर करू. येती जे आहे ते एक हिमालयन तिबेटियन रेस्टॉरंट आहे की जे हिमालयन आणि तिबेटियन आणि नेपाली फूडसाठी फेमस आहे. तर तिथले आम्ही मोमोज ऑर्डर केले होते. कोथे मोमोज आहे ना? कोथे मोमोज. एका साईडने असे पॅन फ्राईड आहे आणि एका साईडने स्टीम आहे. इथे सेसमी आहे, एक शेजवान आहे आणि अजून एक काहीतरी सांगितले ही सुपर स्पायसी चटणी आहे. त्या हिरो बनून कुठे चालला तू रियांश? सगळं पॅक केलं. पॅक केलं सगळं तू? आता आज आमच्या ट्रिपचा जो आहे तो लास्ट डे आहे. आज आम्ही मसुरीवरून आता निघू. आता आमच्या बॅग्स वगैरे आता ऑलमोस्ट पॅकच झाल्या आहे. आता आम्ही आज इथून निघू आणि मग गुरगावला जाऊ
आणि गुरगाववरून जे आहे ते रात्री आमची अहमदाबादची ट्रेन आहे. तर असं आमचा जो होता त्या आमच्या सुट्ट्या संपल्या आहेत आता फायनली. आता रियांशची पण शाळा सुरू होईल, दीपकचं ऑफिस सुरू होईल, बॅक टू रुटीन. बाकी जी आमची ट्रिप होती ती आमची ट्रिप छान झाली. चलायचं? सगळ्यांसोबतही चांगलं वाटलं, सगळ्यांना भेटून वगैरे. मुलांनी पण खूप जास्त एन्जॉय केलं, भांडणंही केले तेवढेच, भांडणं पण केले, एन्जॉय पण केलं, मस्ती पण केली, सगळंच झालं. आणि आमचं पंजाब होत्यानंतरची जी ट्रिप होती मसुरीची वगैरे ती पण छान झाली. मी जसं आधी सांगितलं की मसुरीमध्ये जास्त काही आम्ही फिरलोच नाही. इथे आहेत 1-2 स्पॉट, पण बिकॉज ऑफ ट्रॅफिक आम्ही इथं सगळं काही अवॉइड केलं. कालचाच आमचा स्पॉट होता श्रीकुंडा माताचं मंदिर, तो सगळ्यात बेस्ट होता है ना. छान होता तो स्पॉट, खरंच चांगली झाली आपली ओव्हरऑल ट्रिप है ना. येस, निघूया आता आपण. हा, लेट होईल तर किती वेळ लागेल आपल्याला इथून. आमची ट्रिप संपली पण आमच्या रियांशचं काही निघायचं मनच होईना. हॉटेलमधून चेकआउट करताना तिथला जो प्ले रूम होता तर त्याचं चालू होतं की मम्मी इथे मला 5 मिनिट्स तरी अजून खेळू दे, मग त्यानंतर घरीच जायचं आहे, मग त्यानंतर स्कूलला स्टार्ट होणार आहे. मग ती बोलला की हां चल ठीक आहे, 5 मिनिट्समध्ये काही लेट होत नाही. आणि दोघंही लागले खेळायला. जवळपास 10-15 मिनटं त्यांनी इथे खेळले ते. आणि मग जो आहे तो आम्ही आमच्या गुरगावच्या प्रवासाला सुरुवात केली. हे जे तुम्ही बघता आहे तर इथे आम्ही गुरगावला पोहोचलेलो आहे, जे आमचं घर होतं गुरगावला. तर आमच्या सोसायटीमध्ये आम्ही आलेलो आहे, माझी मैत्रीण प्रेरणा तिच्याकडे. आणि 1-1.5 तासातच आमची फ्लाईट होती, पण तेवढाही वेळ रियांशला वाया नव्हता घालवायचा. तेवढ्या वेळातही त्याला त्याच्या मित्रांसोबत खेळायचं होतं, तर तो लगेचच त्याच्या मित्रांसोबत इथे खेळायला आला. त्याचे मित्रही त्याला बघून खूप खुश झाले होते. तर ते सगळे मुलं खेळत होते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच एंड करते. हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला आहे, पण हा माझ्या ट्रिपचा आता लास्ट व्हिडिओ आहे. आता याच्यानंतरचे जे काही व्लॉग्स असणार आहे ते परत अहमदाबादचेच असणार आहे. आय होप की तुम्हाला जे माझे व्हिडिओज असेल ते आवडत असतील. तर तुम्हाला माझे ही ट्रिपचे व्हिडिओज कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला तुमच्या कमेंट वाचायला खरंच आवडेल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबही करा, सबस्क्राईब करत नाही आहे तुम्ही आजकाल. बाय अथर्व. अथर्व पण दमला ट्रिपने. आता आम्ही प्रेरणाकडे होतो मसुरीवरून आल्यानंतर, आणि आता जे आहेत आमची ट्रिप आता पूर्णपणे एंड झाली आहे. आणि आता आम्ही बॅक टू अहमदाबाद चाललो आहे. चल मग प्रेरणा, भेटू आता नंतर. आता तुम्ही या, आता गुजरातला प्लॅन करा, आता गुजरातला.